ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शहरामधील थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी श्रीगोंदा नगर परिषदेकडून अभय योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या थकबाकीवरती आकारण्यात येणारा दंड शास्ती 100% माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी दिली आहे। नगर परिषदेकडे थकीत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। अर्ज स्वीकृतीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। नगर परिषद कार्यालय तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी एक रकमी थकबाकी भरल्यास त्यांना दंड माफी मिळणार आहे। तसेच कराची अचूक रक्कम जाणून घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। यावेळी मुख्याधिकारी सौ पुष्पगंधा भगत यांनी म्हटलंय की थकबाकीदार नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन थकीत कर भरावा। ही योजना मर्यादित कालावधीसाठी असल्यानं 31 मार्च पूर्वीच नागरिकांनी पुढाकार घ्यावा। नगर परिषदेकडून ही योजना प्रथमच राबवण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नमस्कार, मी पुष्पगंधा बाळासाहेब भगत, मुख्याधिकारी श्रीगोंदा नगर परिषद श्रीगोंदा। मी श्रीगोंदा शहराच्या नागरिकांना या बाईटच्या माध्यमातून सांगू इच्छिते की श्रीगोंदा शहरासाठी मालमत्ता करावरील शास्तीसाठी अभय योजना लागू झालेली आहे। या योजनेमध्ये 31 मार्च 2025 पर्यंत जेवढा शास्तीची रक्कम आहे ती रक्कम मालमत्ताधारकांची 100% माफ होणार आहे। आकडेवारी जर पाहिली तर श्रीगोंदा शहराची चालू मागणी ही 2,80,00,000 आहे मालमत्ता कराची, आणि थकबाकीची रक्कम ही 11,60,00,000 आहे। तर यापैकी 6 कोटी ही रक्कम शास्तीची आहे। जर नागरिकांनी वन टाइम रक्कम भरली तर त्यांना फक्त कराची रक्कम भरावी लागणार आहे। शास्तीची रक्कम 31 मार्च 2025 पर्यंतची जी शास्ती आहे ती 100% माफ होणार आहे। आणि ही जी योजना आहे ती प्रथमच श्रीगोंद्यामध्ये लागू झालेली आहे आणि ती एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, पुन्हा हा लाभ मिळणार नाही। ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत चालू राहील। त्याच्यासाठी नागरिकांनी एक अर्ज करणं आवश्यक आहे। त्या अर्जाचा फॉर्मॅट नगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे किंवा आम्ही मीडियाच्या माध्यमातून त्याच्या PDF पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत। ही योजना घेण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि त्याला एक पूर्व अट आहे की पाणीपट्टी पण भरणा करून घेणे आवश्यक आहे। आणि ही स्कीम पुन्हा येणार नाही। तर ज्या नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून थकबाकी आहे किंवा मूळ करापेक्षा दंडाची रक्कम जास्त झालेली आहे त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। तर त्यांनी हा योजनेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते आणि एक अद्वितीय संधी आपल्याला मिळालेली आहे, तर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा। हा GR जो निघालेला होता जुलैमध्ये तो फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच्या शास्तीसाठीच निघालेला होता। नंतर ही शास्ती योजना लागू होण्याची शक्यता फार कमी आहे।
म्हणजे नाहीच म्हटलं तरी चालेल, फक्त ही एकदा मिळालेली संधी आहे. जे मालमत्ताधारक बिल जनरेट झाल्यानंतर विहित कालावधीत टॅक्स भरतात त्यांना दरवर्षी 1% याच्याप्रमाणे रिबेटचा बेनिफिट मिळत असतो. अभय योजना मात्र ही एकदाच आलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता जे भरतील त्यांना मात्र हा लाभ होईल. पण बऱ्याचदा ही शास्तीची रक्कम जी आहे ती 2% मंथली ह्या हिशोबाने ऑलमोस्ट 24% वर्षाला राहते. तर नागरिकांनी ॲक्च्युली कर भरावा, दंडाच्या भीतीपोटी तरी कर भरावा म्हणून ही प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. तर नागरिकांनी हे लक्षात घ्यावं की आपण जर कर थकवला तर त्याच्यावर वार्षिक 24% साधारणतः दंड भरावा लागतो. तर रेग्युलरली कर भरणं हेच नागरिकांच्या हिताचं आहे. पण कालावधी कमी मिळालेला असल्यामुळं सुट्ट्यांच्या दिवशी ऑफिस चालू ठेवलेलं आहे आणि ऑफिसची वेळ पण वाढवलेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 पर्यंत आपण टॅक्स भरण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात येऊ शकतो. आता अर्ज करावा लागणार आहे, त्याच्यामुळे पालिकेतच यावं लागणार आहे. परंतु महाULB जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुमचं स्टेटस काय आहे, तुमची थकबाकी किती आहे, त्याच्यावर कर किती लागलाय चालूचा आणि मागचा, आणि तुम्हाला माफी किती मिळू शकते ह्या फिगर्स नागरिक घरी बसल्या चेक करू शकतात. महाULBचं पोर्टल आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.